शंकराची पूजा कशी करायची शिवरात्रीची आपण काल पाहितली। भगवान भोलेनाथाला सर्वात जास्त जर कोणता गंध आवडत असेल त्या गंधाचं वर्णन करत असताना आपण वर्णन केलं, मंदाकिनी चंदन चर्चिता नंदीश्वर ब्रह्मतनाथ महेश्वराय मंदार पुष्प गो पुष्प सुपुष्प पूजिताय तस्मै मकराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, सलिल चंदन चर्चिताय, लाल चंदन भगवान शंकराला आवडते आपण पाहिजे। चला भोलेनाथाची साधना करायची। आजच्या शिव महापुराण कथेसाठी आमच्या मरडस गावून आलेले भाविक भक्त सप्ताह कमिटी येणाऱ्या 17 तारखेला त्यांच्याही गावी शिवपुराण आहे। आज आले, आज ते आले तुम्ही उशिरा आला पण काय, आणखीन महिला मंडळ जेवतच असतील कारण की बराच मंडप खाली आहे, उशीर झाल्यावर असं होतं। एखादी गोष्ट ठरवून करायचं म्हणलं की होत नाही। काल ठरलं 12ला कथा करायची की 2ला सुरू झालं, रोज 2ला म्हणतो तर होतच नाही ना। असू द्या, आता सर्व मरडस गावून आलेले आमचे जिजा असतील, अण्णा असतील, आमचे माऊली महाराज असतील, आदी करून ही मंडळी असतील, सुंदर त्यांनी निवेदन भागवत कथेचं केलं। आता शिवपुराणाचंही करतात, आवाज थोडा द्यायला। भगवान भोलेनाथाची हा असं राहू द्या। भोलेनाथाची साधना मानवाला पवित्र करते। भगवान शंकराला पाणी किती प्रकारे वाहिलं जातं, भगवान शंकराला त्या ठिकाणी पाणी कसं व्हावं, बिल्व पत्राचं महात्म्य आपण पाहितलं। बेलाचं महात्म्य किती आहे, एकम वा कोटी गुणितम, एक बेलाचं झाड लावल्याच्या नंतर कोटी मंदिर बांधण्याचं पुण्य लागतं असं वर्णन केलं शिव महापुराणाने। बेलाच्या झाडाचं महत्व आपण सांगितलं, त्याच्या गुडघ्याचं औषधही पाहितलं आपण। साधना केल्यावर फळ मिळतं हे निश्चित खरंय। भगवान भोलेनाथाची साधना आपण दिशाचं वर्णन करत असताना भगवान शंकर कोण्या दिशेला उठून त्या ठिकाणी अर्घ देतात त्याचा विचार आपण ईशान्य दिशेने केला। ईशान्य दिशा म्हणजे पूर्वी आणि उत्तरेच्या मधातला जे कोणा असतो त्याला ईशान्य दिशा म्हणा, असंही आपण पाहितलं। आणि नेमकं ईशान्य दिशेलाच एक नगर आहे, तिचं नाव आहे काशी नगरी, तिला वाराणसी म्हणतात, लक्षात असू द्या। काल आपण पाहितलं अवंतिका नगरीची उत्पत्ती, त्या ठिकाणी आपण काल भैरवनाथाचं ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं हे पाहितलं। काल भैरवाच्या नंतर केदारनाथ ज्योतिर्लिंग पाहितला, केदारनाथ ज्योतिर्लिंगाच्या नंतर भीमाशंकर आपण पाहितलं। भीमाशंकर ज्योतिर्लिंग कसं निर्माण हे झालं। आज मात्र आपल्याला पाहायचंय काशी विश्वनाथ, त्याला मात्र मुक्तेश्वर असं वर्णन केलं जातं। त्या काशी विश्वनाथाला त्या ठिकाणी निर्माण कसं झालं। आज शिवरात्र आहे, शिव अधिक रात्र, शिवाची रात्र हिला शिवरात्र म्हणतात। शिवरात्रीचं नेमकं महत्व काय, बऱ्याच लोकांनी स्टेटस ठेवलेत, माऊली महाराज आज लग्न आहे म्हणे शंकराचं। नाही महाराज, शास्त्र सांगतं ऐका, पश्य भीमेश्वर आमच्या रक्षार्थ प्रकुटे भव मम परव्रतम मुयेंद्रेक्षो भक्तो मया सदा। शास्त्र सांगतं महाराज, ही शिवाची रात्र लग्नाची रात्र नसून ज्योतिर्लिंगाच्या प्रागट्यकरणाची रात्र आहे। आजच्या रात्री ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि विष्णूचं त्या ठिकाणी भांडण लागलं ना, भांडण त्या पहिल्या दिवशी ऐकलं तुम्ही, भांडण लागल्याच्या नंतर तिथं अग्निस्तंभ निर्माण झाला आणि ते अग्निस्तंभ सामान्य नसून भगवान शंकर निर्माण झाले। आणि तेव्हापासून पहिल्या दिवशी लिंगाची पूजा जर कोणी केली असेल तर ब्रह्मदेवानं आणि विष्णूने केली। आणि विष्णू भगवंतानी आणि लक्ष्मी मातेनं ज्या लिंगाची स्थापना केली, पूजा केली, ती रात्र म्हणजे
शिवरात्र आहे. म्हणजे आज जसं की आपण बर्थडे साजरा करतो ना, बर्थडे कधी साजरा होतो? उपजली आदी संदिशे, हो लागती काळाची आसे, वाढती करती उल्हास उभवती गुडिया. बघा आपण देवबाप्पाला टायमिंग सांगितलं, देवबाप्पा टायमिंगला आले. आपलं आणखीन उरकलंच नाही काय. लक्ष द्या माझ्याकडे. उपजली आदी संदिशे, जन्मल्या दिवशी त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. तसं आज भगवान शंकराचा काय, माऊली महाराज भोलेनाथाचा वाढदिवस आहे आज. हॅपी बर्थडे. आजच्या दिवशी भोलेनाथाची साधना विशेष फलद्रूप होत असते. आज प्रागट्यकरण भगवान भोलेनाथाचं झालेले असो. काशी विश्वनाथ संबंधी वर्णन करत असताना वर्णन करतात त्या भोलेनाथाचं त्या ठिकाणी जन्म प्रागट्य कसं झालं. काशी ही नगरी निर्माण झाली कशी? पहिले कोटेच नवते काही, चंद्र सूर्य तारांगणा नाही, अवघी शून्यची होती पायी, कानोबा तेरे तेरे तेरे. वर्णन करता सुतजी महाराज, बाबा एक स्त्री प्रकृती पुरुषाची कुळवाडी सांगता असंगडी जेत नातुडी. ज्ञानोबा वर्णन करतात प्रकृती पुरुष निर्माण झाली. निर्माण झाल्याच्या नंतर त्या प्रकृती पुरुषाचं नाव शिव ठेवण्यात आलं. आणि प्रकृतीला सांगितलं या सृष्टीची निर्मिती कर. त्या भोलेनाथाने सांगितलं. मग त्या प्रकृतीनं सांगितलं निर्माण करायचे, पण कुठं करू? सगळा जलाशय. भोलेनाथाच्या लक्षात आलं, तिरुसुळावर एक नगर तयार केलं. लक्षात ठेवा, तिरुसुळावर नगर केलं. म्हणून तर सांगतात ना बाबा, पंढरपूर कशावर आहे आणि काशी कशावर आहे? चक्रावर आहे विष्णूच्या पंढरपूर, आणि तिरुसुळावर काय म्हणे? काशी विश्वनाथ, काशी नगरी. तिरुसुळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. चक्रावर पंढरपूर, पण तिरुसुळावर काय नगर निर्माण केलं? पंचकोशाचं निर्माण केलं नगर. आणखीन खाली नाही ठेवलं बरं का, लक्षात असू द्या. आता तिरुसुळावचं सध्या. मग तपबल रचयु प्रपंच विधाता, तपबल विष्णू सकल जगदाता. तपबल रचयु प्रपंच विधाता, तपबल विष्णू सकल जगदाता. तपबल शंभु करई संहार, तपबल धारा. वर्णन करतात महाराज. तपबल रचयु प्रपंच विधाता. हा प्रपंच जे रचना केली, तपाच्या बलाने रचना केली. तपबल विष्णू सकल जगदात्रा. विष्णू भगवान त्या एका ठिकाणी जाऊन जलाशयावर तप करायला लागले. तप करत असताना भगवान भोलेनाथ त्या तपाला प्रसन्न झाले. राधे राधे. तुम्ही तर काय कुठे गेले की मग कशी म्हणलं भेटायला येताना तुमचा नंबर लावला, तुम्ही दुसरीकडेच लागला फोन. तुम्ही दुसऱ्याच्या फोन लावता काही? वर्णन करतात महाराज. तप करायला लागले. तप केल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रसन्न झाले. तपाच्या माध्यमातून भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी विष्णू भगवंताकडे पाहत असताना जिथं विष्णू भगवान तप करू लागले तिथं त्या ठिकाणी गंगेचा उगम झाला. गंगेची धारा चालायला लागली. आणि त्या आश्चर्यचकित गोष्टीला माझ्या विष्णू भगवंतांनी मुंडी हलवली. म्हणे वा वा वा, काय भोलेनाथाचं आश्चर्य. तितक्यात कुंडल पडलं. विष्णू भगवंतांनी मुंडी हलवली ते आश्चर्य पाहून, आणि कुंडल पडलं. म्हणजे मणी पडला कानातला. त्याला म्हणतात मणिकर्णिका घाट. त्या मणिकर्णिका घाटावर निर्माण झाल्याच्या नंतर विष्णू भगवंताची तपश्चर्या पाहून भोलेनाथ तिथे प्रकट झाले. भोलेनाथ प्रकट झाल्याच्या नंतर विष्णू भगवंताला विचारलं, देवा सांगा म्हणे काय पाहिजे. माझ्या विष्णू भगवंताने राम पूजी सदाशिव हात जोडले. देवा
देव देव महादेव कालामयी शुभेशिचा त्वं त्रिलोकपतिं सत्यं शिव ब्रह्मचारीं दितबा वर्णन करतात बायका. तथापि आमची अशी इच्छा आहे, ईश्वर कल्याणात्मक जगाच्या कल्याणात्मक माझी इच्छा आहे तुम्ही इथं राहावं. कुठे? इथं स्थापन व्हावं. भोलेनाथ म्हणले मी नसतं दुसऱ्याच्या नगरात राहत, पण म्हणे तुमच्या करता माझं नगर मी इथं स्थापन करतो. चक्रावर त्रिशूळावर असणार नगर खाली ठेवलं आणि खाली ठेवल्यावर सांगितलं विष्णू भगवंताला साधना इथं करणार मी, कायम इथं राहणार. आणि भगवान भोलेनाथ तिथं कायम मुक्तेश्वर भगवान, कारण की आलेल्या प्रत्येकाला मुक्त करतात म्हणून लक्षात ठेवा. मुक्तेश्वर नावाने तिथं ते स्थापन झाले. एवढंच नाही, माऊली म्हणतात ना, मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर परिवेचे लागे शरीर त्रिये गावी. त्या गावाला त्या ठिकाणी काय करावं लागतं? शरीराचा त्याग करावा लागतो तर मोक्ष देतो. मोक्ष देण्याकरता काशी विश्वनाथ त्या ठिकाणी काय येत म्हणे प्रसिद्ध आहेत. आता ऐका, काशीमध्ये मोक्ष मेल्यावर मिळतो असं नाही. आता दुसरी गोष्ट ऐका, काशीमध्ये माणूस मरायला पाहिजे हे जरी खरं असलं, पण काशीमध्ये माझ्या विश्वनाथाने कानात येऊन मंत्राचा जप करायला पाहिजे. काशीमध्ये मेल्याच्या नंतर माझे भोलेनाथ गुरुमंत्र देतात जे काशीमध्ये. तशा असताना मी सांगितलं ना, गुरु का करावा, त्याचा विधी का सांगा असतावा, हे सगळं आपण सांगितलं. काशीमध्ये आजही मेलेल्या माणसाचा कान जर वर असेल ना उजवा, तर उजव्या कानामध्ये भगवान शंकर येऊन त्या ठिकाणी द्वादश अक्षरी मंत्राचा उपदेश करतात. समजायचं याला मोक्ष प्राप्त झाले. 84 घाट आहेत. आता ते घाट कसे निर्माण झाले काशीचे माहिती आहेत का? पूर्वी काहीच नव्हतं तिथं. आता मणिकर्णिका घाट पूर्वीचा एकच घाट, त्याला मणिकर्णिका घाट म्हणा. त्या घाटावर आजही काय होते म्हणे, प्रेत जाळल्या जातात. आजही मणिकर्णिका घाटीवर प्रेत जाळले जातात. पहिला घाट तेच. मग दुसरे आता निर्माण झाले, 84 घाट आहेत ते. का निर्माण झाले? आता सगळ्यात जास्त प्रसिद्धी एका घाटाला गेली का? हरिश्चंद्र घाट. हरिश्चंद्र नावाच्या राजाने स्वतःला जिथं विक्री काढलं, आपण बोलून गेलो रामायणामध्ये त्याची येते. हरिश्चंद्र राजाने ज्या ठिकाणी स्वतःला विक्री काढलं ते घाट म्हणजे कोणता आहे? मणिकर्णिका. आपलं हरिश्चंद्र घाट आहे. स्वतःला विक्री काढलं, बायकोला लेकराला स्वतःला इकडं, ते घाट. 2 घाट प्रसिद्ध. मग दशाश्वमेध घाट असेल, अग्निहोत्री घाट असेल, अधिक करून सगळे घाट असतील. झाशी राणीचा एक घाट आहे, अहिल्या देवी एक घाट आहे. नाना प्रकारचे घाट आहेत. हे घाट का निर्माण झाले? त्या त्या राजाने ते घाट बांधले, तिथं मरण्याकरता थांबले. काशीमध्ये मेल्यावर मोक्ष आहे म्हणून काहींना आपले घर तिथं बांधले आणि तिथं घाट बांधून थांबायला लागले का आमचं मरण तिथं येईल म्हणून. त्वं त्रैलोक्यमपति सत्यं शिवे ब्रह्माच्युत दिभिः. शास्त्र संत माय बाबा, माझा काशी विश्वनाथ विश्वाचे नाते, कारण की निर्गुण असणारे भगवान परमात्मा सगुणत्वेला त्या ठिकाणी प्राप्त झाले म्हणून त्यांना विश्वनाथ ही संज्ञा त्या ठिकाणी देण्यात आली. काशी क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम गेल्याच्या नंतर, अगोदर काशी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर सर्वप्रथम तिथं जर कशाला महत्व जर असेल तर केवळ स्नानाला. स्नान केल्याच्या नंतर पहिलं दर्शन घ्यायचं कोणाचं? मुक्तेश्वर भगवंताचं. मुक्तेश्वर भगवंत अविर्मुक्तेश्वर सांगतात. ज्योतिर्लिंग 2 ज्योतिर्लिंग आहेत. आणि मग मणिकर्णिका घाटापासून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जायचं. आता पूर्वीचे फार बारीक बारीक बोळी होते, आता ते त्या ठिकाणी प्रसिद्धी झाली भरपूर. काशी विश्वनाथ त्या ठिकाणी निर्माण झाले. काशी नगरीची त्या ठिकाणी स्थापन केलं. पुढे सांगतात मला
शिवजी की काशी नगरी में जो प्राणी देह त्यागता है उसका फिर जन्म नहीं होता, वो जीव मुक्त हो जाता है. राधेश्यामजी महाराज होऊन गेले काशीचे. त्यांनी एक दोहा लिहिला. त्या दोह्यामध्ये ते सांगतात की बाबा काशी नगरीमध्ये जो देह कोणी असो मग जो त्यागता है उसका फिर जन्म नहीं होता. जन्म नाही रे आणि का म्हणे माझी भाग. लक्षात ठेवा पुन्हा त्याला जन्म नाही अशी काशी नगरी आहे. नित्य शिवजी त्या ठिकाणी वास करतात अशी काशी नगरी. पुढे सांगतात आता ऐका 7 झाले आपले ज्योतिर्लिंग. 8व ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ऐका त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग फार महत्वपूर्ण ज्योतिर्लिंग आहे का. कारण की काही ज्योतिर्लिंगापाशी 3 गोष्टी नसतात. ज्योतिर्लिंग श्रेष्ठ कधी ठरलं जातं माहितीये का. त्या ज्योतिर्लिंगापाशी संताचा वास असावा एक, त्या ज्योतिर्लिंगापाशी त्या ठिकाणी देवीचा वास असावा 2, त्या ज्योतिर्लिंगापाशी त्या ठिकाणी गंगेचं स्थान असावं 3. काही ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे गंगा नाही आणि काही ठिकाणी गंगा आहे संत नाही. आणि इथे काय त्र्यंबकेश्वरला एका संतांनी समाधी घेतली निवृत्तीनाथ महाराज. गोदावरीचं उगमस्थान आहे आणि माझे ज्योतिर्लिंग भगवान विशेष हे ज्योतिर्लिंग सर्व ज्योतिर्लिंगामध्ये. आणि ज्या ठिकाणी 3 गोष्टी असतात देव संत आणि गंगामया त्या ठिकाणी नारायण नागबली करता येतो. लक्षात ठेवा. म्हणून तर त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी नारायण नागबळी सांगितला. बाकीच्या ठिकाणी केलेला नारायण नागबळी हा सत्यत्वाने पुन्हा होईल का न होईल सांगता येत नाही. पण नारायण नागबळी करण्याकरता एकमेव ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं त्र्यंबकेश्वर. बाकीच्या ठिकाणी केल्या जातात परंतु मला ते माहित नाही. पण सर्वात त्या ठिकाणी प्रथम नारायण नागबळी केल्या जाते 3 दिवसाचा विधी ते म्हणजे त्र्यंबकेश्वरला. नारायण नागबळी का करायचा हो. सांगतात की बाबा अकस्मात आपल्या गाडी कोणी जर अकस्मात दुर्दैवी मृत्यू पावला असेल, अपघाती मृत्यू पावला असेल, नवे आपल्याकडून एखादी ब्रह्महत्या जीव हत्या घडली असेल तर त्या हत्येच्या दोषणार्थ नारायण नागबळी करावा. विनाकारण नारायण नागबळी काही करायचं नाही. ऐक शास्त्र सांगतं, शिवपुराण सुद्धा सांगतं की बाबा माणसाच्या जीवनात पितृदोष कधी लागला म्हणावं. ऐका शारीरिक बाधा होत असते, घरामध्ये रोगराई निर्माण होत असेल तर पितृबाधा समजावी. घरामध्ये त्या ठिकाणी धनधान्य अधिक लक्ष्मीचा वा किंवा पैसा टिकत नसेल पितृ समजावं. घरामध्ये मुलांचं त्या ठिकाणी विवाहाला अडचण येत असेल पितृदोष समजावा. आणि घरामध्ये सगळ्यात मोठी अडचण मूल जन्माला जर येत नसेल तर समजावं पितृदोष कुठंतरी आहे. लक्षात ठेवा. त्या निवारणार्थ त्या ठिकाणी नारायण नागबळी सांगितला, अन्यथा नाही. असो मग ते ज्योतिर्लिंग निर्माण कसं झालं मला हे सांगायचं. ऐका त्या हिम पर्वतापाशी त्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतापाशी एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याचं नाव आहे गौतम ऋषी. सर्वात प्रथम वर्णन करता याग्नरम च सेवेन तादृशं फलमश्नुते मत्सेवाचलं शूद्रस्य शूद्रतां ततः. त्या ठिकाणी राहत असताना शिवपुराणकार सांगतात ऐका रुद्र संहितेमध्ये कोटी रुद्र संहिता चालू आहे. 7 संहिता आहे शिव महापुराण करायचं. लक्षात ठेवा 24,000 श्लोक आहे, 7 संहिता आहेत. कोटी रुद्र संहितेमध्ये वर्णन करतात मानवी जीवनामध्ये माणूस जशी जशी साधना करीत ते फल प्राप्त करून घेत असतं. पण एक सांगू का महाराज, जी साधना आपण आज करता सर्व शेतकरी पहिल्या काळामध्ये नंबर 1 ची शेती करणारे आमचे गौतम ऋषी नंबर 1 चे शेतकरी. ऐका सिंहस्ते मदिरी सेवा मुक्त
तापल करी ती मता शृंगाल मंदिरी सेवा तो स्थिता लाभ करीम स्मृता. वर्णन करतात महाराज, मनुष्य जिस प्रकार ज्या प्रकारे सेवा करेल त्या प्रकारे फल प्राप्त करून घेत असतो. आणि मग मात्र परिणाम असा झाला महाराज, प्रारब्ध बदललं की सगळं बदलत चालतं. झोपडं करून राहायला लागले सगळे त्या ठिकाणी. गौतम ऋषी सोबत त्या ठिकाणी साधना करत असते. पण परिणाम झाला महाराज, प्रारब्ध बिघडलं. समष्टी प्रारब्ध, सगळ्यांचं प्रारब्ध बिघडलं की काही ना काहीतरी बाधा होते महाराज. त्या नगरामध्ये पाऊसच पडणं बंद झालं. आता ह्या वर्षी ती परिस्थिती आपल्या भागात बी आहे. पाण्याची कमतरता तुम्हाला नाही, कारण की धरण आहे तुम्हाला इथं तळजवळ आहे. पण काही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे सध्या. आता कृष्णा महाराज वर्णन करतात, वर्णन करतात महाराज, त्या ठिकाणी पर्जन्य, पाऊस पडत नाहीये, पाण्याची टंचाई, काय करावं. आणि मग मात्र माझ्या त्या ठिकाणी उत्तमानां स्वभावयं पर दुःखासी विष्णुता स्वयं दुःखच संप्राप्त्यं मन्यते नन्य सत्वार्थते. महाराज शिवपुराण सांगताय, उत्तम पुरुष कोणाला म्हणायचा आहे का? काय सुंदर लिहिले महाराज, उत्तमानां स्वभावोयं. उत्तम पुरुष, चांगला माणूस कोणाला म्हणायचं माहितीये का? साधू कोणाला म्हणायचं? बाकीच्याच दुःख पाहिल्याच्या नंतर स्वतःच्या अंतःकरणाला वेदना होतात त्याला चांगला माणूस म्हणा. पुढच्याच दुःख पाहिल्या ज्याला सहन होत नाही ना त्याला अंतःकरण शुद्ध झालेला माणूस म्हणा. महाराज दुःखवी अनिकेच्या दुःखी, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या अंतःकरणाला दुःख होते ना ते साधू समजा. तसंच झालं ना मग. उत्तमानां स्वभावयं, उत्तम पुरुष कोणाला म्हणा? पर दुःखासहि विष्णुता, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणारा. स्वयं दुःखंच संप्राप्त्यं, स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, इतरांच्या. मन्यते यस्य वार्यते, वर्णन करतात महाराज, दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही म्हणजे बाकीच्या पाणी मात्यांना त्या ठिकाणी पाणी नाहीये हे गौतम ऋषींना कळलं. दुःखी झाले. मग ऐका, जो जैसी संगत करता है ओ वैसा ही फल पाता है. दुर्जन के संग से कष्ट मिले, सत्संग से मुक्ती पाता है. शास्त्र सांगतात महाराज, जशी संगती ना तशी त्या ठिकाणी दुःख आहे. संतांची चांगल्याची संगत केली चांगलंच होतं, वाईटाची संगती केली वाईटच होतं. गौतमाच्या संगतीत राहणारे साधू सुद्धा आज साधना करायला लागले. परिणाम असा झाला, मधुर वचन औषधि कट वचन है तीर, श्रवण द्वार है संचरे साल सकल शरीर. आणि मग मात्र साधना करायला लागली. साधना केल्याच्या नंतर परिणाम असा झाला, वरून देवच प्रकट झाले. वरून देवानी सांगितलं, गौतमा सांगा तुम्हाला काय पाहिजे. गौतम ऋषीने हात जोडले, हे वरून देवता, माझ्या ह्या नगरामध्ये पाऊस पडला नाही, पाण्या वाचून टंचाई, पाऊस पाडा. म्हणजे जमत नाही. देवाच्या विरोधामध्ये मला काम करता येत नाही. दुसरं काही पाहिजे असलं मागा. गौतमांनी सांगितलं पाणी नाही तर दुसरं काय मागणार आहे तुम्हाला? म्हणे दुसरं काही मागा, पण मी पाणी देऊ शकत, पाऊस पाडू शकत नाही. एक काम करा म्हणे, श्रवण द्वारे संचरी साले सकल शरीर. मग आमचं जीवन धकलणार एवढं त्या ठिकाणी पाणी द्या. म्हणे एक काम करा ना, एक खड्डा खोदा म्हणे, त्या ठिकाणी पाणी लागेल, त्याला अक्षय पात्र असं समजून चालतं.
आणि महाराज खड्डा खोदला, त्या कुंडामध्ये गर्त त्या ठिकाणी निर्माण केला, तिथं पाणी लागलं. परिणाम असा झाला, त्या पाण्यामुळे सगळेचे सगळे आता सगळे सुखी झाले. कारण की ते त्या कुंडातलं पाणी संपत नव्हतं, सगळ्यांना त्या ठिकाणी पाणी प्राप्त व्हायला लागले. पशु पक्षी आदी करून सगळे वृक्ष त्या ठिकाणी पाणी प्यायला लागले. आता लोक जय जयकार करायला लागले. का? गौतमामुळे पाणी आलं. आणि असंच असतं महाराज, कोणामुळे चांगलं झालं का लोक जय जयकार करतात. एखादी गोष्ट वाईट होऊ द्या, बघ नाही सहन करतात नाही. राधे राधे. सहन करीत नाहीत महाराज, लक्षात असू द्या, सहन करीत नाही. परिणाम असा झाला, एके दिवशी गौतमाने आपल्या शिष्यांना पाणी आणायला धाडलं. पाणी आणायला शिष्य गेले. शिष्य पाणी आणायला गेल्याच्या नंतर बघ काय, तिथं बाया का त्या कपडे धुवू लागले. कोण माणसं कुठं काय करतील सांगते. मग यायला पाणी घेऊ दिलं नाही. आता गौतमाने निर्माण केलेलं कुंड शिष्याला पाणी घेऊ दिलं नाही. शिष्य वापस आले आणि गुरुजीला सांगायला लागले, गुरुजी लई वाईट बोलल्यात त्या महिला. आणि एक सांगू का महाराज, बोलणं माणसाचं धड असलं पाहिजे. ऐसी बानी बोलिए मन का पाखो, ऐसी बानी बोलिए मन का पाखो, औरन को शीतल करे आँखों शीतल हो ये कबीरा, आँखों शीतल हो. काय नाही लागणार याच्यावर, कडक होऊन बसला सर आवाज. ऐसी बानी बोलिए मन का पाखो ये कबीरा, मन का पाखो. महाराज असं बोलावं माणसाने, लक्षात ठेव. दुसऱ्यांना शीतल करावं आणि मनालाही शीतल झालं पाहिजे, लक्षात ठेव. टाइम निघून गेलो येतात काय उपयोग. वर्णन करतात महाराज, असं बोलावं माणसाने, मनालाही शीतल करावं, दुसऱ्याला शीतल करावं. ऐशी बानी बोली उस वचन सब ऋषि मिल कर की गणपती की पूजा करते. आता मात्र परिणाम असा झाला, गौतमांनी सांगितलं एक काम कर. गौतम ऋषी म्हणायला लागले, तुम्ही थांबा, तुमच्या आई साहेबांना पाठवतो. मालकीणीला पाठवलं आणि मालकीणीला पाठवल्याच्या नंतर आता समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण बायका भांडायला उठल्या. आता त्याच बायका भांडायला उठल्या आणि मालकाकडे घरी गेल्याच्या नंतर बोलू लागल्या, माय ती गौतमाची पत्नी का नीट बोलते का काय बघा. आता उलट झालं, नीट बोलू ना म्हणे. काय झालं ग? काय नाही म्हणे, तिच्या नवऱ्याने कुंड निर्माण केला आणि तिला अहंकार झाला म्हणे, आणि आम्हाला बोलायची धड, नीट बोलू ना. रागाला सगळ्यांना आली, गणपतीची साधना केली. गणपती प्रसन्न झाले. गौरी सुध को प्रसन्न मन में और वरदान देने को कहते हैं. बोला म्हणे गौरी सुध. भगवान गणपती म्हणायला लागले, बोला. गणपती महाराज त्या ठिकाणी बोला म्हटल्याच्या नंतर आता येणे वर मागितलं. ऐका, आपलं कोणतं ज्योतिर्लिंग चालू आहे? राधे राधे. कोणतं ज्योतिर्लिंग चालू आहे? त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं ते पाहतोय. आणि मग मात्र त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं उत्पन्न झालं. गणपती बाप्पाने विचारलं, सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे? गणपती बाप्पा आणि एक काम करा म्हणे. काय? काही नाही, एक काम करा म्हणे, आम्हाला साह्य व्हा. म्हणे कसं काय? काही नाही, गौतमांना त्या ठिकाणी इथून हाकलून द्यायचं, त्याच्याकरता काहीतरी साह्य व्हा. म्हणे काय? तुम्ही गाय व्हा. असाधु साधूनां चैव साधुश्च साधुतं तथा कदाचिदपि नाप्नोति ब्रह्मोक्तोमिति निश्चितं. बाबा, अरे साधूला साथ देणं, त्रास देणं चांगलं नाही. कोण शिकवायले? गणपती बाप्पा.
आसाधु साधूनां चैव. अरे तुम्ही सगळेजण स्वतःला शाणे म्हणून घेणार ऋषी मुनी. अरे ज्या गौतम ऋषींना तुम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गौतम ऋषींना तुम्हाला पाणी दिलं नाही, बिना पाण्याचं मरू लागलात आणि त्या गौतमासोबत छळ करायचा विचार करताय. महाराज समाज असाच आहे, चांगल्याला जगू देत नाही महाराज. काल आपला विषय झाला तो चांगल्या माणसाला जितका त्रास कलियुगात तितका वाईटाला होणार नाही. गौतमांनी पाणी महाराज पाणी त्या सगळ्यांना भेटून दिलं आणि त्या गौतमाला हाकलून देण्याचा विचार सगळे नगर करायला लागले. गणपती बाप्पा म्हणायला लागले अरे तुमचं चुकायलंय, तुम्ही असं मागू नका. त्यावेळेस त्या ऋषींना सांगितलं गणपती बाप्पा तुम्हाला साई व्हावं लागेल, एवढंच करा. गणपती बाप्पाने विचार केला, होई सोई जो राम रचिरा का, को करी तर्क बडा विशाखा. जे देवाच्या मनामध्ये इच्छा आहे ते होईल म्हणे. आणि मग गणपती बाप्पाला सांगितलं तुम्ही गाय व्हा. गणपती बाप्पा गाय झाले. गाय आणि गाय झाल्याच्या नंतर गाय निवळ गौतमाच्या त्या ठिकाणी काय केले, शेतामध्ये गेले. आता मला सांगा, वर्षभर ज्या अन्नापासून जगायचंय ते अन्न जरी नष्ट केलं खायचं काय? एक तर पाणी नाही, दुष्काळ आहे. गौतमांनी तिला मारायचं नव्हतं, एक दरबाची काडी उचलली आणि नुसतं हाकायला लागली. अशी काडी टाकली आणि गाय मरून पडली. आता नुसत्या दरबाच्या काडीने कुठे गाय मरत असते का? पण ती गाय होती का? कोण होत? गणपती बाप्पा सहाय्य झाले ना. कणो की मार से घायल हो, घायल नाही लगे लागले की मरून पडले, टचकन लगेच जवळ जाऊन पता गाय मी. सगळे लोक म्हणाले गौतम ऋषींना गाय मारली, गो हत्या लागली, गो हत्या द्या हाकलून म्हणे याला नगराच्या बाहेर. पण काय असतं माहितीये का, माणसाला फक्त निमित्त पाहिजे. निमित्त जरा निमित्त सापडलं की बस. एखाद्याला महाराज आवडत नसतील ना, महाराज 7 दिवसात एकच शब्द जाऊ द्या ना, एकच तेवढा शब्द घेऊन साऱ्या गावात म्हणतात ते असं म्हणले, ते असं म्हणले. अरे एखादा गेला ना, याचा परिणाम काय माहितीये का, त्याला महाराज पाहिजे नसतात. हे लक्षात ठेव. ते शब्द चांगले शब्द किती महाराज बोलले त्याच्याकडे लक्ष नाही, वाईट किती बोलले तेवढंच घेऊन गावात त्यांनी तर तसं बोलले, पण बाकीचे कुठे गेले? चांगले बोलले का नाही? का 7 दिवस शिवेत दिल्या? नाही महाराज, चांगलं धरीत नाहीत माणसं. त्या गौतमाने इतकं रक्षण केलं ह्या नगराचं, ते लक्षात नाही ठेवलं लोकांनी. गाय मेलेली कळाली की लोक चिडले, याला गावाच्या बाहेर हाकलून द्या. गौतमजींना हाकलून दिलं. गौतम ऋषींना आईलेला घेतलं, बाहेर गेले. बाहेर गेल्याच्या नंतर 15-20 दिवस बाहेर राहिले. पुन्हा आले म्हणजे शेतीबाडी सोडून जाता येत नाही. खरे ना महाराज, जर चुकलं माणूस तर शेतीबाडी सोडून कुठे जाईल? पुन्हा आले, हात जोडला. साधूनाम साधुवो मम रक्षणार्थम सिद्धवा. माझं रक्षण करण्याकरता हे साधू मंडळी तुम्ही सगळेजण मला काहीतरी साधना सांगा की जेणेकरून या पापातून मुक्त होईल मी. त्यावेळेस सांगितलं, एक काम कर म्हणे, पृथ्वीच्या प्रदक्षिणा कर 3 आणि पुन्हा 108 प्रदक्षिणा कर म्हणे. कोणत्या? ब्रह्मगिरीच्या. नंतर प्रदक्षिणा ब्रह्मगिरीचे महत्व आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. महाराज सांगितलं म्हणे, आता एक काम कर, 101 परिक्रमा कर आणि 3 प्रदक्षिणा पृथ्वीच्या कर. गौतमांनी सांगितलं काय अडचण नाही, ठीक आहे. एवढंच नाही म्हणे,
तुला खाली गंगेला प्रगट करावं लागेल. बघा साधना करून गंगेला प्रगट करा म्हणजे प्रदक्षिणा झाले. साधनेला बसल्या. साधनेला बसल्याच्या नंतर अगोदर भोलेनाथाची साधना केली. हे आशुतोष कृपा करिए और गंगा माँ कल्याण करो. गोमतमति पर कृपा करे कलयुग तक यहाँ पर वास करो. राधेश्यामजी बोलायला लागले. साधना केली गौतमानी. भगवान भोलेनाथ प्रकट झाले. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भगवान भोलेनाथांनी सांगितलं सांगा गौतमा काय करायचं म्हणे. काही नाही गंगा मैयाला त्या ठिकाणी वास करायला काय अडचण नाही म्हणे. गंगा मैयाला प्रार्थना केला. गंगा मैयाला प्रार्थना केली. गंगा मैया म्हणली मी खाली यायला तयार आहे पण मी कुठं थांबू शकणार नाही. माझा वेग भयानक राहील. आणि त्यावेळेस मात्र सांगितलं शंकराने मी माझ्यापाशी तुला धारण करतो ये. भगवंतांनी त्या ठिकाणी त्या गंगेला त्या ठिकाणी धारण केलं. खाली सनाक सरळ करता खाली आली. आणि खाली आल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी गौतम कुंडापाशी आली. आल्याच्या नंतर तिथून पाहितलं त्या सगळ्या ऋषींना पाहितलं. कारण की पापाचं नायनाट करणारी ती गंगा मैया आहे. यायला पाहितलं की गुप्त झाली. कोणाला त्या पाप्याला पाहितलं की गुप्त झाली. सगळे पुन्हा म्हणले गौतमा मैया गेली ना तिला अडवा. गौतमाने विचार केला खरे हे या पाप्याचं नाही पण कमीत कमी जगाच्या कल्याण करण्याकरता तिला अडवावं. पण गौतमाने एक कुश फेकलं आणि तिथं तिला अडवलं. तिलाच कुशवर्ता म्हणतात. कुशवर्ता करिता स्नान. लक्षात तिथं माया गुप्त झाली आणि तिथून निघली नाशिकवर. नाशिकून गौतमामुळे ती थांबली म्हणून काय नाव पडलं तिला गोदावरी. आपण भ्रष्ट शब्द गौतमी नाव आहे तिचं. काय गौतमी नाव आहे. आपण काय करतो गोदावरी म्हणतो. गोदावरी चालिता एक मासा. लक्षात ठेवा शास्त्राने वर्णन केलं की महाराज गोदावरीच्या तीराने चालल्याच्या नंतर मोक्ष आहे. मग तिथं प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याच्या नंतर पुन्हा गौतमाला भोलेनाथाने सांगितलं. भोलेनाथ म्हणतात आता सर्व तुमच्या मनासारखं झालं. सांगा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस हात जोडले महाराज. ऐका. ज्योतिर्लिंगमिदं प्रोक्तं त्र्यंबकं नाम विश्रुतं स्थिततटे गौतम्या मोहपातकनाशन. वर्णन करतात महाराज. ऐका. गौतमांनी प्रार्थना केली देवा इथे आलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त करून द्यावा म्हणून तुम्ही इथं तट राहावा. म्हणून तिथे त्र्यंबकेश्वर नामक ज्योतिर्लिंगामध्ये स्थापना झाली. आजही ते त्र्यंबकेश्वर ठिकाण आपण पाहतो आणि आपण मुक्ती करतो. जिजा तुम्हाला जायचंय या. आमच्या मरडस गावून आलेली मंडळी 4 वर्षापासून भागवत चालू आहे तिथं. ह्या वर्षी येणाऱ्या 17 तारखेला मार्चला 17 मार्च तारखेला भव्य दिव्य महिलांनी 1000 महिला मंडळींना हजार करून त्या ठिकाणी सुंदर मोठा सप्ताह ठेवला. येणाऱ्या 17 तारखेला शिव महापुराण कथा. ही सर्व मंडळी तिथलीच आहेत. आमचे नामदेवराव जिजा असतील, आमचे माऊली महाराज काळे असतील, आमचे दगडूअण्णा काळे असतील, हनुमान शिंदे जे असतील, आमचे बापूरावजी काळे असतील. या सर्व मंडळींना टाळ्या वाजवा. आपल्या गावाला भेट देण्यासाठी 2 दिवसापासून त्यांना यायचे कथा ऐकायला पण ते थोडा वेळ नसल्यामुळे आज आलेले. काय बुक आहे का? बुका खाली एक ताटच ठेवायची बात ना.
इकडून अलीकडून सामान दोघं जण इकडून या. तुम्ही दोघं जण इकडून. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव टाळी वाजवा. नमः पार्वती पदे शिवाय माऊली भाऊ सकाळ. नमः पार्वती पदे शिवाय पुनश्च एकदा सर्व मरडस गावकर मंडळीच्या साठी टाळ्या वाजवा. आपल्या गावामध्ये आले त्यांचं स्वागत आहे. सर्व गावकरच्या वतीनं त्यांचे आभार आणि त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो. येणाऱ्या 17 तारखेला भव्य दिव्य स्वरूपामध्ये शिव महापुराण कथा होणार आहे आणि विशेष त्यांच्या गावामध्ये 150 ते 200 मंडळींना त्या ठिकाणी गुरुमंत्र घेतलेला आहे. येणाऱ्या 24 तारखेला तिथं हातमळणीचा कार्यक्रम खूप मोठा होणार आहे. म्हणजे शिवपुराणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी सुंदर असं त्या ठिकाणी महिला सप्ताह येणारा महिला सप्ताह येणाऱ्या 24 तारखेला हातमळणीचा कार्यक्रम होईल. ज्यांना ज्यांना तिथं येण्याची इच्छा आहे तेही त्या ठिकाणी येऊ शकतात. नमः पार्वती.